Hello, once again, welcome with Advocate Preeti Patwa. And in the series of important case laws and company law, the next case we are going to see is a Lee versus Lee Air Farming Company. As you know, company lawचं important principle आहे की company has an independent corporate existence जे त्याच्या मेंबर्स पासून सेपरेट आहे. याच मुद्द्याला डिस्कस करणारी लास्ट केस आपण डिस्कस केलेली होती साल्मन वर्सेस साल्मन कंपनी लिमिटेड. आणि आता पुढची केस बघतोय ली वर्सेस लीज एअर फार्मिंग कंपनी. नाव व्हॉट हॅपन इन दिस केस बघा. ही जी व्यक्ती आहे ली, ही वॉज अ एक्सपिरियन्स्ड पायलट. ओके, ही फॉर्मड वन कंपनी. त्यानं एक कंपनी इनकॉर्पोरेट केली. यू कॅन सी द नेम ऑफ द कंपनी ऑन द स्क्रीन. लीज एअर फार्मिंग कंपनी त्यानं काय केली सांगा तर इनकॉर्पोरेट केली. आता त्यानं इथं इंटरेस्टिंग गोष्ट काय केली बघा. दिस ली वॉज द कंपनीज डायरेक्टर ऑल्सो. ही वॉज द कंपनी शेअर होल्डर ऑल्सो. आणि जसं की तुम्हाला सांगितलं ही वॉज अ एक्सपिरियन्स्ड पायलट, तर त्यानं कंपनीचा पायलट म्हणून स्वतःला अपॉइंट केलं. कारण या कंपनीचं काम होतं स्प्रेडिंग द फर्टिलायझर्स फ्रॉम द स्काय. आणि त्यामुळं त्यानं कंपनीच्या प्लेनवरती स्वतःला पायलट म्हणून अपॉइंट केलं. नाव इन वन ऑफ द ऑपरेशन ऑफ कंपनी वाईल परफॉर्मिंग इज ड्युटी प्लेन क्रॅश झाला आणि लीची त्याच्यामध्ये डेथ झाली. नाव लीज वाईफ asked from company a compensation because under Workmen's Compensation Act जर एखाद्या एम्प्लॉईची कामावरती असताना डेथ झाली तर त्याला कंपनीकडून कंपन्सेशन मिळालं पाहिजे. म्हणून ली ऍज अ पायलट तो कंपनीचं काम करत होता, म्हणून लीच्या वाईफनं कंपनीकडून कंपन्सेशन मिळालं. कंपनीचं म्हणणं झालं की ली was a company's director, Lee was a company shareholder also. So कंपनीचा डायरेक्टर शेअरहोल्डर असल्यामुळं लीला कंपन्सेशन मिळणार नाही. लोअर कोर्टानं कंपनीच्या फेवरमध्ये डिसिजन दिलं आणि लीच्या वाईफला कंपन्सेशन काय केलं तर डिनाय केलं. पण ज्यावेळेला मॅटर अपीलमध्ये प्रिव्ही काउन्सिलला गेला, प्रिव्ही काउन्सिल म्हणजे इंग्लंडमधला हायेस्ट कोर्ट ऑफ अपील, त्यावेळेला प्रिव्ही काउन्सिलनं मात्र सांगितलं की कंपनी हॅव अन इंडिपेंडेंट कॉर्पोरेट एक्झिस्टन्स. ओके, त्यामुळं जरी ली कंपनीचा डायरेक्टर कंपनीचा शेअरहोल्डर असला तरी सुद्धा एका इंडिपेंडेंट कपॅसिटीमध्ये ली हा कंपनीचा एम्प्लॉई पण आहे बिंग अन पायलट. ओके, आणि म्हणून लीच्या वाईफला कंपन्सेशन ग्रँट करण्यात आलेलं होतं. आणि हा मुद्दा पुन्हा एकदा स्ट्रेस आउट केला की कंपनी इज अ सेपरेट मेंबर and members have the separate identity. Company is a separate legal entity and its member are separate from the company. Got it? That company having a separate legal entity and dual identity doctrine was established by this particular case. Dual identity in the sense a person can be at the same time shareholder and director of the company and he can also be the employee of the company. If you like the analysis of this particular case, don't forget to like, share and subscribe my channel. Thank you.